महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांच्या केवळ काही महिने आधीच त्यांची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली, ज्या अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदवलं आणि पात्र लाभार्थी महिलांना तेव्हापासून दरमहा 1500 रुपये दिले जातात। दर महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असतात। या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतलाच, त्याचा महायुती सरकारलाही मोठा फायदा झाला। लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केल्याने महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं। मात्र आता याच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ग्राहक ओळख प्रक्रियेची मुदत संपण्यासाठी आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिले आहेत। 30 एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे। ई-केवायसी साठी महिला व बाल विकास विभागाने आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ दिली आहे। मात्र अजूनही सुमारे 26 लाख बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही। त्यामुळे येत्या 4 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर लाखो महिला अपात्र ठरू शकतात। लाडकी बहीण योजनेच्या राज्यात 2 कोटीपेक्षा जास्त जवळपास 2,47,00,000 महिला लाभार्थी आहेत। पण जवळपास 26 लाख महिलांकडे ई-केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्र नसल्याने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसल्याचे समोर आले। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याची मुदत आतापर्यंत 3 वेळा वाढवण्यात आली आहे। आता 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून त्यानंतर ज्या महिलांची ई-केवायसी नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। महिला व बाल विकास विभागाने मुदतवाढ दिली होती, मात्र अजूनही 26 लाखापेक्षा अधिक महिलांनी ई-केवायसी केलेली नाही। आज 28 तारीख आहे, त्यामुळे आता ही मुदत संपण्यासाठी फक्त 2 दिवस उरले आहे। मात्र या लाभार्थी महिला शेवटच्या 2 दिवसात ई-केवायसी पूर्ण करतील याची शक्यता कमी असून त्यामुळे एप्रिल नंतर लाखो लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता महिला व बाल विकास विभागाने व्यक्त केली आहे। 30 एप्रिल रोजी बँक बंद होईपर्यंत या योजनेची पडताळणी सुरू राहणार आहे। या 2 दिवसात प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे 26 लाख लाभार्थी योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ आणि मिळणारे पैसे यांच्यापासून वंचित राहावे लागू शकते। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।